ते हा होता तुम्ही नाही आले म्हणून ट्रिप कॅन्सल होत नाही, बिलकुल नाही होत, बिलकुल होतच नाही. हे बा हे देखो हे औरा गँग आहे गाईस. आणि हा मेंबर रात चापले कुठं पोचला कडसूबाईच्या शिखरावर आहे. हे तुम्ही घरी जिसका इंतजार था गाइस. ओहो केलं काय दर्शन. जय हो चॅट जीपीटी रोन मास्टर की जय हो. ऊंचे लोगों की ऊंची पसंद. ये देख के लो भाई साहब, हम पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. 5:30ला 2:30ला ट्रॅक चालू केलता आणि एवढी थंडी आहे ना, जो सनसेट सनराईज आम्हाला बघायचा आहे त्याला अजून 1 तास टाइम आहे गाईस. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू दी न्यू अदर एपिसोड. तर मित्रांनो, आज आहे आपण कडसूबाईच्या पायथ्याशी असलेलं गाव बारी विलेज मध्ये गाईज. इथेच आपण थांबलेलो आहे आणि हे आमचं गाईज हॉटेल. पूर्ण आता अर्धी औरा गँग रेडी झाली आणि औरा गँगच्या बाहेर तरी आपण रेडी झाला गाईज. आणि आज आहे आपल्या ट्रिपचा डे 10. तो मागच्या दिवसात थोडासा गडबड झाली होती, डे 9 होता, आज डे 10. आज तारीख आहे 11, म्हणजे एक दिवस आपण लेट होतो. तर चला आज पूर्ण कडसूबाईचा ट्रेक एन्जॉय करू गाईस. आणि आता वाजले सकाळचे, म्हणजे आम्ही उठलो होतो तेव्हा वाटलं 1, आता वाजल्या 2. पूर्ण रेडी होऊन आता 3 गौरा गँग मेंबर आणि 2:30 वाजता आम्हाला ट्रॅक चालू पण करायचा आहे गाईस. तर चला डायरेक्ट. आता तुम्ही बाकीच्या ट्रेकरला दिवसाचे व्हिडिओ बघितले, आज आपण लाईटचा व्हिडिओ बघायला. चलो, असा विषय आहे की आमचा मित्र जो आहे, काही जण टायटेनियम कपडे घालणार आहे. राजनं टायटेनियम कपडे घातले, एवढं म्हणजे बा गोट्याच्या वरचं पॅन्ट पोटरीच्या वरतं असला आणि इकडे काळ्या शर्टाला टायटेनियम. आणि एक रोहित शर्माचे भक्त आहे गाईस, त्यांनी एकदम स्लाइस घातली मागून 45 दाखवून द्या गाईस. मुंबई इंडियन्स रोहित शर्मावाले यांचा औरा राईन गाईस वरता. आणि आपलं टायटेनियम पेक्षा मग ते डाऊन शोल्डर काहीच नाही. हे होय पाहिजे इकडे ॲस्टॅटिक्स प्युअर आणि हे टायटेनियम आर्मी. याचा तर विषयच नाही आहे, काय त्यात खुश आहे. हा, याची किंमत राहू द्या गाईस, सांगू नका. तर मित्रांनो, इथं आता आम्ही वर जॅकेट वेगेट मस्त स्वेटर वेटर घालून रेडी झालेलो आहे. आणि आता आमची गँग मेंबर पण आता बूट घालायला परत आले ना. आता वाजले 2:30. तर आम्हाला आता ट्रॅक करता काही 2:30 वाजता, कारण आम्हाला एवढा मोठा दुरून आल्यानंतर 5-10 मिनिटासाठी जर तो पॉईंट जर मिस झाला तर कसं मजा नाही येईल ना. त्या कारणास्तव आम्ही नाही का आता 2:30 वाजता ट्रॅक चालू करू गाईस. म्हणजे आरामात आम्ही 6:34 तो सनराईज होते म्हणते, पण त्याच्यापेक्षा आम्ही आधीच पोचून जाऊ तिथं. 5:30-5:45 पोचायला पाहिजे गाईस. चलो. तर एकदम परफेक्ट बॅटऱ्या वगैरे घेऊन सगळं काही घेऊन गाईस, पाण्याची बॉटली घेऊन आमची गँग झाली आहे रेडी, बिलकुल दुपट्टे बांधून गाईस. बघून घ्या सगळ्याच्या चेहऱ्याला आहे गाईस. आणि आता चाललो आम्ही कडसूबाईच्या ट्रॅकिंगसाठी. तर थोडासा उजेड होईपर्यंत काय काय बघू, तर पाहू गाईस. चलो. आमची जे गँग आहे त्याला असं वाटत आहे म्हणते की आता ते रनिंगला चाललेलं आहे, कारण बघा बूट लोअर, सगळ्याचा बूट लोअर, पाण्याची बाटली आहे फक्त आमच्यासोबत, बाकी काहीच नाही गाईस. चलो. थोडा विषय झाला होता की आपल्याला एका रस्त्याची पायवाट चुकली होती, तरी वापस येऊन काही आम्ही डबल लागलेला आहे. चलो. तुम्ही कुठं आहे दादा? वसई विहार, बंबई. चलो गाईस, मुंबई वाले टीम जोडलेले आपल्याला अजून एक ग्रुप. आणि चलो गाईस. A few moments later. चलो गाईस. तर मित्रांनो, आता आपण आलो 15%. 1 घंटा लागला 15%ला, अजून 2 तास चालायचं आहे गाईस. या कडसूबाई 90 बाई. 4 सीड्या लागते, 1 पण सीडी लागायची गाईस आम्हाला. चला, खाली लाईट लावा लागते गाईस. तो बोलना ही नहीं होता है. नहीं, झूठ बोल रहा है. No, I'm telling you. मित्रांनो, आता नाही का आम्ही माळ्याच्या टॉपला 70% आलो. माळ्याच्या टॉपला अजून मग माळा सरळ चालून खाली उतरावं लागते, अजून वरती उतरावं लागते. एकदा या कडसूबाईला. आणि रात्री 2ला ट्रॅक चालू करतो. असली मजा माहीत पडेल ठीक काय. एकदा या, एकदा. हे बघा
वरच्या पायऱ्या तिथं पायऱ्या तिथं तर आम्ही दाखवूनच नाही काय लोखंड्या पायऱ्या. व्हिडिओ वाले साले काही दाखवते. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. क्या रियलिटी त्या गाईस माहित पडत. चलो और आगे हाऊ टू जॉट बहुत बहुत जिरले फार मित्रांनो. आता नाही का आपण जवळपास जे टॉप आहे ना टॉप सरफेस त्याच्या 95% आलो आहे टॉप सरफेसच्या. तिथून पण आम्हाला खूप खाली उतरावं लागते थोडं आणि अजून वरतं चढावं लागते. आणि आम्ही 3 शिड्या पार केल्या आहे. राव ते व्हिडिओ मध्ये दाखवत ना छोट्या छोट्या शिड्या आहे. कायच्या छोट्या एक अशी लंबी खाली दरी अशी प्लेट फक्त 100 लाख. अरे बापरे जी. आणि एवढ्या थंडीत पाया इथे सगळेजण स्वेटर वगैरे घालून आहे पा. रोहनजी वगैरे इथे बसले आहे. आणि हा पा शैतान का नाम बाबू भैया. थंडी लागत म्हणते माहित आहे काय थंडी लागत. 1 ईयर काही 1 ईयर वॉरंटी. तर तू समजून जा समझने वालों को इशारा काफी. 1 ईयर हो गया बोल. क्या 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 बैठलो क्या बोलते. चलो गाइस अभी और आगे बढ़ेंगे. असाच जोश राहिला पाहिजे. आणि शेवटच्या शिडी तर स्ट्रेट आहे. अरे 90 डिग्री शिडी यार. और त्या मधातून इतकी फाटे ना. मी बॉटल रोहन पाशी देऊन दिली गाईस. पण एकदा तरी करा वापस याच्यावर तुम्हाला सगळं दाखवू कारण आता अंधारात काय दाखवणार आहे मी. तर चलो गाईस. 2,000 years later. तर मित्रांनो फायनली पोहोचलो गाईस टॉपला. बोलला नाही होता तसा तसा करत करत गाईस एवढ्या मोठ्या बॉटला घेऊन आम्ही पोहोचलो तर टॉपला. आमची गँग पण गाईस आमच्या सोबतच आहे. रातचं आपले ऑफिशियल लेजंड सगळ्यांनी तोंडाना बांधलं गाईस. आता फक्त मी बाकी आहे. मी पण बांधून घेतो. मी पण सगळं वेअरिंग करून घेतो. माझं पण जॅकेट वगैरे. आणि अंधाधून थंडी आहे गाईस. गाइस हे आहे कडसवाईचं मंदिर. तर मित्रांनो आता पोहोचलोय आपण कडसू आईच्या टॉपला गाईस. हीच आहे कडसू आईचं मंदिर. आणि अंदर बघा गाईस. आणि आम्ही पोहोचलो गाईस 5:30ला. 2:30ला ट्रॅक चालू केलता. आणि एवढी थंडी आहे ना. जो सनराईज आम्हाला बघायचा आहे त्याला अजून 1 तास टाइम आहे गाईस. तर 1 तास पर्यंत आम्हाला थंडीमध्ये थांबायचं आहे गाईस. चलो तुम्ही नाही आले म्हणून ट्रिप कॅन्सल होत नाही. आलो कुठं कडसोई टॉपला. राजगड झाला रायगड झाला कडसूबाई झाला मुंबई झाला. अबे तुम्ही घरीच राहा येड्यांनो. क्या जोक मारा भाई. मजा आ गया भाई. तर मी आणि आमची औरा गँग गाईस आवाज सोडचा प्रॉब्लेम येतो कारण खूप थंडी आहे. आता मी बांधायचं आणि तर सगळ्यांना बघा आपला बांधून बसल्याने पूर्ण सगळ्यांनी आपापली जागा पण घेऊन टाकली गाईस. आणि सोमरून येणार आहे. अरे बापरे व्ह्यू अरे राव खतरनाक. हा ऑफिशियल चॅट जीपीटी रोहन म्हात्रेंचं असं म्हणणं आहे की 6:34 होईल. त्याचा बघा एकदा तू चॅट जीपीटी बिहारी आदमी गाईस सगळं काही जे आहे ते रोहन म्हात्रेच आहे. युट्यूबर नाही बघ ते बघा हे कुठं भेटली युट्यूबर. यो खतरनाक. मी कुठे बाबा आता चालू झालेला आहे गाईस. फुल राडा चालू आहे विदर्भातल्या पोपट्यांचा गाईस. फुल रोहन म्हात्रे असल्यावर काय विषय हा होता. तुम्ही नाही आले म्हणून ट्रिप कॅन्सल होत नाही. बिलकुल नाही होत. बिलकुल होतच नाही. हे बा हे देखो हे औरा गँग आहे गाईस. आणि हा मेंबर राज चापले कुठं पोचला कडसूबाईच्या शिखरावर आहे. ते तुम्ही घरी राहून बघलाल काय. सांग त्याला स्वप्नीलला काहीतरी. काहीच नाही. युट्यूबर नाही भेटत रे. थंडी नाही लागत युट्यूबला. युट्यूबला याच्यापेक्षा पण व्ह्यू आहे एडिट करून पण थंडी नाही लागत. व्हिडिओ फ्रीज मध्ये व्हिडिओ. हा कसा आहे पर्सनल जायचं नाही हा विषय नाही. पण तू आला नाही ना हे मोठे. आता काय आज रविवार पडला काय थोडं होईल ना ऍडजस्टमेंट करावंच लागेल ना गाईस. थंडी लागत आहे आता. 14,000 गेले की राव. क्या बोला तूने. अरे झूठ बोल रहा है. ये झूठ बोल रहा है. अजून 2 माझे 15 गेले याचे 14 गेले. अजून 2-3 लाख.
झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती? म्हणजे 20,000 रुपयाचा खर्च होता ना, आणखी एक लोन उचली. भारत माता की जय. हा, चलो गाईस, बिशी जिंदाबाद. देणारे जास्त झाले. व्याजानी पण भेटतात गाईस, पण आम्ही व्याजानी घेतले नाही. अरे बापा, राव न घातलं पण नाही गाईस. जय श्रीराम. डोक्यापर्यंत सगळं हलतंय आता. सगळा कौन है ये लोग? समजने वाले को इशारा कॉपी. हा प्रणयजी, हात टाकू नका, जाऊ नका गाईस. आता जे आहे ना, पूर्ण कळसुबाईच्या पीक वरती पूर्ण गर्दी झालेली आहे आणि सगळ्या जणांची आस फक्त एकच आहे, केव्हा केव्हा सूरज देवता त्यांचे दर्शन देतात गाईस. त्याची वाट आम्ही बघत आहे आणि 6:44ला सनराईज होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे गाईस. सनराईज आणि प्रणवजी जेव्हा बघाल गाईस तुम्ही त्यांना सगळेजण लावून आहे. काय लावणार? यो गाईस, ये सेफ्टी गार्ड थंडीने वाचण्यासाठी. काय दर्शन, हो भगवान हो गए प्रसन्न. ये आ गया. अरे पूर्ण दिसाला 2 मिनिट अजून लागतेच गाईस. काय ऍक्युरेट टाइम आहे. जय हो ChatGPT रोन मात्र की जय हो. ओ भाई, कहाँ से निकल रहा रे. चलो गाइस, आ गया बैंड्रा. चलो बैंड्रा तक पहुंच गया गाइस. ये आ गया. हैप्पी बर्थडे टू यू. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. ये गाइस, सगळेजण बघा गाइस, सगळेजण मोबाईल. अरे भाऊ, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ओ भाई, काय माहोल. हो राव, रे बापरे. हा व्ह्यू नाही भेटत रे युट्यूब वर. थंडी तसा मोसम पाहा लागते गाईस, तेव्हा मजा येते. हे बघा काय बोललो मी, काय तुम्ही नाही आले म्हणून ट्रिप कॅन्सल होत नाही, असं होत नसते. हे बघा गाईस, औरा मेंबर, औरा गँग कुठं पोहोचली बघा. विनीत सावडे, पियुष भैया टॉपला आले. टॉपला तुम्ही घरी. अरे ब्राईटनेस वाढवली. ये भाई उड़ गया ड्रोन. ये ड्रोन मात्र का ड्रोन उड़ गया. ये हमने ड्रोन उड़ाया गाइस. ये ड्रोन ऊपर ले थोड़ा और ऊपर ले. हमारा ले भाई. एकदम प्रॉपर टाइमला सूर्यदेवसाने दर्शन दिलेलं आहे गाईस. एकदम प्रॉपर, बिलकुल आता आलेला आहे तो पूर्ण वरती. बघा हाय माहोल गाईस. अरे यार खतरनाक. गाइस आमचा ड्रोन निघाला, आम्ही मागा गेला. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. तेव्हा गाइस आता आम्ही आमचा ड्रोन तिकडे उतरवतो, कारण नाही का ते इकडे आता मजा येईल. यो हेलिपॅड नाही, हेलिपॅड. ये देखो गाइस, हेलिपॅड नाही गेलाय तो दूर. माग घे. हा जमला. चाय गरम आले बरोबर चालले. चाय गरम गरम चाय. दूध की चाय. ऊंचे लोगों की ऊंची पसंद. ये देख के लो भाई साहब, हम पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. साइड गिरली आमची, अब मजा आली गाइस. हौसला और बुलंद है. अब जाएंगे गाइस हम
हरिश्चंद्रगड. आता मरायला जातो ना अजून. एक दिवस थांबू दे. नाही गाईज माणूस आहे ना, मशीन आहे का? एक मिनिट. तर गाईज आता जाणार आहे आपण त्र्यंबक राजाच्या दर्शनाला गाईज त्र्यंबकेश्वरला. खाली उतरल्यानंतर आंघोळ करू डबल गाईज, कारण पूर्ण पश्चिमेला ओला झालेला आहे. 1 वाजता आंघोळ केली डबल गाईज, डबल 1 वाजता केली म्हणजे एकदा केल्याने होत नसतं. डबल गाईज डबल करीन मी. आणि तो एकीच पाहिजे, एक नाही 2 बार करना पडता गाईज. 2 लग्न पाहिजे का तुझे? आणि तिथं गेल्यानंतर त्र्यंबकराजचे दर्शन करायच्या आधी कुंडात पण आंघोळ करायची आहे गाईज. तिथं पण जाऊ. तर मित्रांनो इथचं कडसूबाईचं पिकोर आलेलं आहे आम्ही. इथं झाल्यानंतर आता जाणार आहे आम्ही खाली उतरल्यानंतर पहिले रूमवर फ्रेश वगैरे होऊन गाईज डायरेक्ट जाणार आम्ही त्र्यंबक राजाच्या दर्शनाला. आणि तिथं दर्शनाच्या आधी आम्ही कुंडात पण आंघोळ करणार आहे. आणि रोहन भाऊची काय राय आहे तुम्ही बघून घ्या गाईज. काही नाही देवा, याचा प्रयत्न मी हा. आणि विषय एवढा आठ झाला, आमचे काही जे मेंबर आहे ना ते थोडेसे डगमगावले. आमची चाल जी होती ते कासवाप्रमाणे होती, पण आम्ही वरत शिखरावर येऊन पोहोचलो आणि ते पण टाइमच्या आधी गाईज. एवढं लक्षात ठेवा, टाइमच्या आधी आलो. कासव आहे ना, मशीन नाही मी. कासव कोणी सशासारखं आलं, कोणी कासवासारखं आलं. पण तर आता चाललोय आपण कडसूबाईचे दर्शन करायला गाईज. ही आहे मंदिर आणि याच्या अंदर आहे गाईज कडसूबाईचं मंदिर. हे बघा. तर आता आपण आलोय कडसूबाईच्या मंदिराच्या आतमध्ये गाईज. इकडे पियुष डॉन आहे, कडसूबाई आणि आम्ही गाईज डायरेक्ट अंदर. एवढ्या हवेमध्ये पण गाईज दीपज्योत चालू आहे गाईज. चला आता एकेकाने मस्त दर्शन करून घेऊ. आणि हे मंदिर आतमधून एवढ्या टॉपला आल्यानंतर मस्त अंदरून दर्शन झाले गाईज. चलो चला तुम्ही पण गाईज दर्शन करून घ्या कडसूबाईचे. तर गाईज दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आता फक्त 1-2 फोटो सेशन करतो मंदिरासोबत आणि जाऊ डायरेक्ट खाली गेल्यानंतर तुम्हाला प्रोसेस सांगितली गाईज आम्ही दर्शनाला. आता जे आहे ना ते सगळ्यात लास्टवाली शिडी आहे ना ती चालू गाईज. आम्ही जे व्हिडिओ दाखवते ना ते काही भरोसा नका करू, त्याच्यापेक्षा लय आहे. पाठून हाती आली होती गाईज. आता तुम्हाला मी वरतूनच दाखवतो फक्त. आणि डायरेक्ट आता आमची जे आंबली आणलेला आहे साठा तो आम्ही यूज करणार गाईज. आता दाखव. होय आताच नका लावू. ही जी आहे ना ही वरची आहे, ती खालची शिडी ती बघा. आणि हा व्ह्यू हे बघा, स्ट्रेट शिडी आणि त्याच्या खाली पुरा गड्डा आहे. इकडे पण खूप दूरपर्यंत शिडी आहे गाईज, खूप दूरपर्यंत खालीपर्यंत. आणि हा आहे उतराचा मार्ग. हे बघा. आणि हा जो आहे ना उतराचा आहे. उतरताना काही वाटणार नाही, पण चढताना पुरी फाटली गाईज. हे बघा, उतरताना प्रॉपर शिड आहे, पण चढताना काहीच नाही. हा पूर्ण व्ह्यू. आणि रोहन जी आहे ना ते त्यांनी काठी वगैरे घेतलेली आहे. त्यांचा थोडासा तांत्रिक बिघाड आलेला आहे. तर काही नाही, खालीच त्याला काहीतरी कसतरी वाटत होतं तरी तो वरती आला गाईज. मानला रोहनला गाईज. बाडू मामाचे मेंटर घेऊन द्यायचे. विषय झाला होता चढता जे आम्ही रस्ता भटकला होता गाईज रात्री. तो नाही का या पाय वाटेने आम्ही इकडनं आलो. आम्ही तिकडनं पूर्ण वरत चढलो होतो. परत आम्ही वापस गेलो आणि गेलो तरी 5 वाजतापासून किती 5 वाजतापासून 5:30 झाले तरी आम्हाला गाईज सनराईज भेटलेला आहे. अनबिलिव्हेबल सनराईज होता, अनबिलिव्हेबल. रात को आए थे ना. कब्जी का 500 का फायदा. तो फिर पकड़ा गया ना 500 रुपये मेरे पैसे भाई. बहुत लगे ब्लॉक बम बुड़ेगा ना. मोठे पुढे गाईज. बड़े लोग बड़े पुड़े. चला गाईज आता जे आहे ना पूर्ण जंगलवाला रस्ता आहे. पुरा जंगल आहे, झाडी झुडपं त्याच्या खालून रस्ता आहे गाईज. बोट टॉप आहे. घसर झाला का डायरेक्ट खाली ओला आहे. पूर्ण मातीच्या ना पूर्ण ओली आहे गाईज. चलो. तर मित्रांनो तुम्ही जर वरतं कडसूबाईला जात असाल तर तुम्हाला मधामध्ये
खुर्च्या अशा लागून दिसते गाईज. आणि यालाच जो पॉईंट म्हणतात तो त्याला काय म्हणतात काही चेकपोस्ट, चेकपोस्ट जे काही म्हणायचं आहे गाईज ते म्हणणार. आणि तुम्हाला इथं दुकान पण भेटून जाईल. आणि ही जी दिसते ना ही कळसुबाई नाही आहे, हा कळसुबाई पीक नाही. याच्या मागे आहे गाईज, असा वरतं जावं लागते पूर्ण असं वरतं. लोकांना काय वाटते खालून दिसल्यावर हीच पीक आहे, पण ही नाही. आणि हे जे सीडी दिसतात ना ती वाली ही पहिली सीडी आहे, पहिली इतक्यात ही तिची आहे ना पहिली सीडी आहे. चलो यकीन मानोगे सुबह सुबह क्या देखा, शेर देखा. बिल्कुल चुप, हिम्मत कैसे हो तेरी मुख. करो हाथ जोड़ के मैं क्या होल्या आहे गाईज. तो चलिए शुरू करते हैं. सुबह सुबह क्या देखा. क्या व्यू था यार रूम. गाइज बहुत मजा आ रहा गाइज. तर आता आम्ही उतरत आहे. फक्त 5% राहिला गाइज, फक्त 5%. हे बघा हा जो आहे ना स्ट्रेट आहे बघा, हा एवढा लेवलले बघा. तिकडून यायच्या वेळेस जेव्हा थकून येतो आपण तेव्हा हा पण जड जाते काही चढाले. वरतं तर 85चा विषयच नाही, 85 90 नाही आहे, 85 आहे. इकडे बघा गाईज रोहन म्हात्रे आणि पियुष जी आणि रोहन बुरुज इथं बसलाय गाईज. तर मित्रांनो जिथून ट्रॅकिंगला सुरुवात केली होती ज्या गेट जवळून तेच गेट आता आलेलं आहे गाईज. आणि असं खतरनाक असं वाटत आहे, कारण एवढा मोठा चढाई केल्यानंतर आता उतरून सर्व काही आनंद घेऊन चला आम्ही परत रूमवर. तर बघा गाईज याच गेट जवळून आम्ही आता आलो होतो. आणि हा धन्यवादवाला बोर्ड वाचून गाईज लय सुकून वाटत आहे, कारण शप्पा सांगू सुकून. धन्यवाद गाईज. आम्ही रात्री चालू केला होता, मी बोर्डचा फोटो पण नाही काढला, पण आता काढून घेतो गाईज. हे बघा ही आहे बोर्ड, बघून घ्या गाईज. ही आहे ती बोर्ड, इथूनच आपण चालू केला होता. तर फायनली मित्रांनो विषय असा झाला, 3 तास चढायला लागले आणि असं वाटू राहिलं 4 तास यायला लागले काही. आता 5 लागले पूर्ण रूम पर्यंत जायपर्यंत. 3 तासात चढलो, 5 तास राहो. काय ट्रॅक रे यार, लय भारी. अशी खडी चढाई आहे ना, जेवढा वेळ चढायला लागते दन त्याच्यामध्ये जास्त वेळ उतरावं लागते काही. हे बघा गाईज हे शिखर दिसतंय ना, हे इथं दिसतंय, हे आहे कळसुबाईचं शिखर गाईज. आणि इथं आम्ही हे इकडनं चढलो असं पूर्ण असं 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 मग डायरेक्ट तिथं. 3 तास लागले जायला आणि 5 तास लागले, नाही जवळपास 4 तासच लागले यायला. 4 तास गाईज अवघड आहे. तर पुन्हा येऊ गाईज आम्ही. आता यावर्षी तर पॉसिबल नाही, पुढच्या वर्षी मित्रांना पण घेऊन येऊ आणि मजा करू गाईज. चला तर हा आमचा असा होता कळसुबाईचा ट्रॅक. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो.